येळकोट येळकोट सदानंदाचा वाजकी आनंदाचा हर हर महादेव महादेव सदानंदाचा शिवमल्हार दुपारा वेळा सोन्याची अजोरी बाण सुंदरी देववाळी पंढऱ्याचा भडका बोल जलगड पर्वत शिवलिंग आकार मृतलोकी दुसरी कैलास शिखर नाना परिची रचना रचले अपार जय स्थळे नामे स्वामी शंकर जय देव जय शुमार्तंडा व राजा मार्तंडा हरी मनी मल्हारी तू प्रचंडा जय देव जय मणिमल्ले दैत्य प्रवाळ झाला येऊन पृथ्वीवर निपलय मातला नाटवे कोणाला स्मरणे मातला देवदास गंधर्व कापती त्याला जय देव जय शुमार्तंडा व राजा मार्तंडा मल्हार माझा 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 मल्हार माझा
मी मल्हारीचा मल्हार माझा 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 मल्हार माझा मी मल्हारीचा ओ मल्हार माझा 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 मल्हार माझा मी मल्हारीचा मल्हार माझा 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 मल्हार माझा मी मल्हारीचा ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम मासा माताय नमः ओम मासा माताय नमः ओम फुला माताय नमः ओम फुला माताय नमः ओम शांतिगिरी नमः ओम शांतिगिरी नमः ओम शिवगिरी नमः ओम शिवगिरी नमः ओम सीतारामाय नमः ओम सीतारामाय नमः ओम बाजीरावाय नमः ओम बाजीरावाय नमः गजानन महाराज की जय सरस्वती माता की जय शिव सदानंदाचा खंडेराव महाराज की जय माळसा महाराज की जय इंगडी लाल की जय लक्ष्मी माता की जय मुलेश्वर महाराज की जय पार्वता माता की जय लक्ष्मी माता की जय भवानी माता की जय रेणुका माता की जय सप्तशृंगी माता की जय पुण्यश्लोक माता की जय नवनाथ महाराज की जय महारुद्र बजरंग बली की जय सोडून त्या ऋषींना सामोरे गेला. त्यांना भक्तिभावाने अभिवादन करून त्यांना म्हणाला, ऋषीवर्य, आज अचानक घडलेल्या तुमच्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो. शिव सदानंदाचा येळको सुख करता दुखारता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठे धडके माळ गौडा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय रत्नाकंठ परा दुसरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुम केशोरा हिरे जडित मुकुट शोभ दोबरा कुंदुम किरण पुरी चरणी घागर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर कन्वर वंदना सर्व सोहळा वक्र बिंदे त्रिनयना दास रामाचा आवडताही सगना संकटी पावावे निर्माणी लक्षावे सुरवर वंदना जय देव जय मूर्ती व श्रीमंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय जडोड पर्वत शिवलिंग आकार मृतो लोके दुसरे कैलासिकार नाना कंठार रचनारसली अपार जय स्थळे नामे स्वामी शंकर जय देव जय शिव मार्तंडा व राजा मार्तंडा हरिमणी मल्हारी तू शिव प्रचंडा जय देव जय मणिमल्ले दैत्य प्रबळ झाला प्रमुते ज्ञानी फुलय मातला नाटमे कोणाला स्मरणे मातला देवदान गंधर्व कापती त्याला जय देव जय शिव मार्तंडा प्रचंडा जय देव जय चंपा षष्ठी दिवशी अवतार दर्शे मणिमल्ले दैत्याचा संवार करसी जय देव जय शिव मार्तंडा व राजा मार्तंडा हरिमणी मल्हारी तू शिव प्रचंडा जय देव जय मणिमल्ले मैत्य नामे मल्हारी देवा संकट पडता हे जय दोरी अजांगी वासाई आहेत ते नामरूपाच्या पलीकडे आहेत. ते सर्व साक्षी विश्वात्मा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी कोणी पंचाग्नी साधन करतात तर कोणी धूम्रपान करतात. कित्येक जण जटाभार वाढवून पर्वताच्या गुहेत राहतात. कित्येक जण वायुव्रत करून योग साधना करतात. असे करूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होत नाही. असे निर्गुण निराकार सदाशिव आपल्या भक्तांसाठी सगुण साकार होतात. असे ते शंकर पार्वती मातेसह सिंहासनावर बसलेले होते. अशा त्या शंकराच्या दर्शनाने आपले अनेक जन्माचे पुण्य आज फळास आले असे ऋषींना वाटले. भगवान शंकरांनी अनेक दैत्याचा नाश केला होता. संत सज्जनाचे त्यांनी रक्षण केले होते. ते कर्पूर गौर शंकर कामधेनूच्या पूजा आपल्या सेनेला अन्याय केली. हा आश्रम
नष्ट आणि अन्याय मिळताच तो क्रूर दैत्याने घरात शिरून ऋषींना बाहेर काढले. द्रव्य कुठे आहे आक्रोश करून लागले. होम धेनूंना ठार मारू लागले. लहान मुलांना शौच केले. वृक्ष वेली यांचा विध्वंस केला. ऋषीच्या गळ्यांना फास लावून विहिरीत त्यांचे आश्रम जाळले, नष्ट केले, लुटा केली. सगळा आश्रम भस्मास्वत झाला. आश्रमाचा विध्वंस झाला. लहान मोठी अनेक पापकर्मे सैदव होत असतात. अशा लोकांचा उद्धार कशामुळे होईल? पातका कार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला अध्याय. मल्लेसुराकडून ऋषीचा व गौरवांना छळ. खूप वर्षापूर्वीची कथा. एकदा भगवान शंकर कैलास पर्वतावरील आपल्या विशाल रमणीय रसदायक पार्वती संघ एकांतात बसले होते. त्यावेळी पार्वती आज देव दीपावली मल्हारी मार्तंडाने याच कालावधीमध्ये मणिमल्लासुराचा वध करून रविवार चंपा षष्ठीच्या दिवशी देवाने खंडोबा नावाने अवतार धारण केला होता. आज या ठिकाणी पहिला दिवस आणि घटस्थापना. आणि आज मार्तंड विजय या ग्रंथाचं वाचन संकेत नांगरे पाटील हे करत आहे. येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट. लहानपणापासून भक्ती तुझी केली, सेवा माझी सारी देवा फळालाही आली. तूच माझा आई बाप, तूच माझा सार, नव्हता मला कुणाचा दार. तिड उभा होता माझा देव मल्हार, देव मल्हार, राजा मल्हार, देव मल्हार, देव मल्हार, देव मल्हार, देव मल्हार, देव मल्हार, देव मल्हार. आज देव दीपावली आहे. याच कालावधी मणिमल्लासुराचा वध करून देवानं मार्तंड वैरवाचा अवतार त्याग करून रविवारच्या दिवशी चंपा षष्ठी खंडोबा नावाने अवतार घेतला होता. म्हणून ती देव दीपावली आज घटस्थापना. आजपासून घटस्थापना विधीपूर्वक करून उपास धरावं व चंपा षष्ठी दिवशी तळी भंडार करून भरीत रोडगरती उपास सोडावं. येळकोट येळकोट सदानंदाचा, येळकोट येळकोट सदानंदाचा.